Cancer Healer Center, a new beginning. दिल्लीच्या निकालावर उद्धव ठाकरेंकडून चिंता व्यक्त. एकत्र काम करण्यासाठी नव्याने विचार करावा लागेल. संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका. उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येतात. स्वार्थी भावनेने आलेले कधीही एकत्र राहू शकत नाही. एकनाथ शिंदेंची टीका. 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्री पोल अंडरस्टँडिंग. भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते. मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलले. फडणवीसांचा मोठा दावा. ठाकरेंनी 2.5 वर्षांसाठी सीएम पद मागितलं होतं, मात्र शहांनी मागणी नाकारली. फडणवीसांचं वक्तव्य. तर फडणवीस अर्धसत्य बोलले. आधी चर्चाच झाली नाही म्हणायचे. आदित्य ठाकरेंचा पलटवार. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. आरोपी संतोष आंधळेचा अद्याप फरारच. पोलिसांकडून शोध सुरू. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. धनंजय मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झाली नसती. दमानी यांचा निशाणा. तर मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत दबाव राहणार असल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यावर कारवाई केली जाणार. बावनकुळेंची ग्वाही. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले. सुरेश धस यांचा आरोप. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 4 पोलीस निलंबित. 1 पोलीस अधिकाऱ्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यापूर्वीच निलंबित. नड्डा आणि शहांची आज भेट होण्याची शक्यता. दिल्लीमधल्या सरकार स्थापनेच्या प्रक्रियेबाबत चर्चा होण्याचा अंदाज. तर मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर शपथविधीची शक्यता. राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार. 10च्या ऐवजी 13 तारखेला पक्षप्रवेश करण्यासंदर्भात शिंदेंचा साळवींना फोन. शिंदे दिल्लीला शपथविधीसाठी जाणार असल्यानं पक्षप्रवेश पुढे ढकलला. सूत्रांची माहिती. बच्चू कडूंना सहकार विभागाची नोटीस. एका प्रकरणामध्ये कडूंना न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा. कडूंना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ठेवण्यावर आक्षेप. शिवतीर्थवर मनसे नेत्यांची महत्वाची बैठक. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरेंचं मनसे नेत्यांना मार्गदर्शन. लोकसेवा आयोगाकडून प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ. 18 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार. पुण्यात वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कारवाई. गुडघ्यावर चालायला लावत काढली धिंड. मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर तडीपार. अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जालना पोलिसांकडून कारवाई. नागपुरात महिलेची हत्या करून मृतदेहावर अत्याचार. वैद्यकीय अहवालातून मृतदेहावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न. नराधम आरोपीला पोलिसांकडून अटक. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये. गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात. मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. कोस्टल रोड एप्रिलनंतर वाहतुकीसाठी 24 तास खुला होण्याची शक्यता. वाहन चालकांचा वाढता प्रतिसाद पाहता नियोजन सुरू. विविध कामांचा आढावा घेऊन निर्णय होणार. इंग्लंड विरोधातील एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज. कटकच्या मैदानावर आज दुसरा वनडे. विराट कोहलीची वापसी होणार. Cancer Healer Center, a new beginning.